आता पाहूयात बातम्या विस्तारानं। एक महत्त्वाची बातमी, जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका पाहायला मिळतोय। या वर्ल्ड एक्स्पोमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच 15 दिवसांसाठी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचं प्रदर्शन दाखवलं जाणार आहे। आज इंडिया महाराष्ट्र पवेलियनचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होत आहे। नमस्कार, मी गिरीश गायकवाड। जपानच्या ओसाका वर्ल्ड एक्स्पो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी सध्या जपानच्या ओसाका शहरामध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड एक्स्पो मध्ये दाखल झालेलो आहे आणि जवळपास 125 देशांचा यामध्ये समावेश आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। जपान मधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा जो डंका आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी या एक्स्पोचं आयोजन जे आहे ते प्रामुख्याने करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा उद्योग क्षेत्रातील विकास आणि इतर बाबी या पॅव्हेलियन मध्ये ठळकपणे आपल्याला पाहायला मिळते। परदेशात आता महाराष्ट्राचा आणखी एक जे पाऊल आहे ते पडताना आपल्याला दिसतंय आणि हे पाऊल तितकंच ठळक आहे आणि महाराष्ट्रामध्ये यानंतर उद्योगधंदे किती मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोशनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जपान। जगभरातील वर्ल्ड एक्स्पो 2025 ला जपान मधील ओसाका शहरामध्ये सध्या सुरुवात झालेली आहे। मी सध्या जपान मध्ये आहे आणि उद्योग मंत्री सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ती मराठवाडा अंदाजामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचा जो साज आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला आणि महाराष्ट्राचे उद्योग संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचा हा प्रयत्न काय म्हणणार? सर्वप्रथम मी ओसाका मधल्या आणि या परिसरातल्या सगळ्या महाराष्ट्रातील बंधू भगिनींना धन्यवाद देणार आहे। या वर्ल्ड एक्स्पो मध्ये त्यांनी भगवा फडकून दाखवलेला आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे पॅव्हेलियन या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे त्यातले 15 दिवस हे महाराष्ट्रासाठी देण्यात आलेले आहे आणि त्या पॅव्हेलियनचं उद्घाटन आज आम्ही करतोय। एखाद्या कार्यक्रमाचं एकट्यानं दोघांनी येऊन उद्घाटन करणं हे फार सोपं आहे, पण ज्या देशामध्ये आज आम्ही आलोय तिथल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी या पॅव्हेलियनच्या उद्घाटनासाठी मेहनत घेतली। ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे। वर्ल्ड एक्स्पो 2025चं नियोजन करण्यात आलेलं आहे, ज्याला सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व देशभरातील विदेशी पर्यटकांचा आणि उद्योजकांचा प्रतिसाद मिळतोय। कॅमेरा पर्सन योगेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जपान।